नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरला जे वेगवेगळे पोर्ट्स असतात, ज्याला आपण वेगवेगळे डिव्हाइसेस जोडतो, अशा विविध पोर्ट्सबाबत आपण माहिती घेतली. याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा पोर्ट असतो, तो म्हणजे HDMI किंवा व्हिडिओ किंवा डिस्प्ले बाहेर काढण्यासाठी जे वेगवेगळे पोर्ट्स असतात ते. आता या व्हिडिओमध्ये आपण HDMI केबलनी कोणाकोणाबरोबर कशी जोडणी होते हे पाहणार आहोत. HDMIची जोडणी हा आपल्या या व्हिडिओचा विषय आहे. आता लक्षात घ्या, प्रोजेक्टर असतो. प्रोजेक्टर जर व्यवस्थित पाहिला तर त्याला एक तुम्हाला या पद्धतीने इनपुटचे पोर्ट्स दिसतील. त्याच्यामध्ये एक USB असतो. त्याच्यानंतर ऑडिओचे काही प्रोजेक्टरमध्ये इनपुट्स असतात. सिरियल पोर्ट आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्याचे पोर्ट्स असतात. पण मोस्टली व्हिडिओ इंटरफेस करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमधून व्हिडिओ जो आहे, चित्र जे आहे ते प्रोजेक्टरवरती टाकण्यासाठी आपल्याला मोस्टली इथे HDMI हे पोर्ट दिलेले असतात. काही प्रोजेक्टरला डिस्प्ले पोर्ट पण असतो किंवा जुने जर तुमचे प्रोजेक्टर असतील तर त्याला VGA पोर्ट पण असेल. मग VGA केबल वापरून सुद्धा तुम्हाला चित्र जे आहे ते प्रोजेक्टरवरती घेता येतं. पण कॉमन जो पोर्ट आहे तो HDMI. तर आपल्याला हीच HDMI केबल जोडून तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचं चित्र प्रोजेक्टरवरती फायर करता येतं. प्रोजेक्टरद्वारे स्क्रीनवर पाहता येतं. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे आपला मॉनिटर. मॉनिटर जर व्यवस्थित मागच्या बाजूने बघितलात तर याच्यामध्ये तुम्हाला पहा 2 इनपुट्स दिसत आहेत. कोणते? एक आहे बघा, हा HDMIचा पोर्ट आणि त्याच्या शेजारी आहे VGAचा पोर्ट आणि इथे एक पॉवरचा पोर्ट आहे. काही मॉनिटरला डायरेक्ट 230 व्होल्ट म्हणजे डायरेक्ट आपण जी पॉवर कॉर्ड आहे ती पॉवर कॉर्ड डायरेक्ट बसते आणि काही मॉनिटर्सला त्याचा ॲडॉप्टर असतो आणि ॲडॉप्टरची एक छोटी पिन जी आहे ती मॉनिटरपर्यंत पोहोचते. डिपेंड तुमच्या कुठल्या कंपनीचा मॉनिटर आहे. पण मोस्टली जे काही मॉनिटर्स आता मार्केटमध्ये नव्याने अवेलेबल आहेत, पूर्वीच्या काळी फक्त VGAच पोर्ट होता त्याला, आता HDMI पण पोर्ट अवेलेबल झालेला आहे आणि आता नव्याने जे मॉनिटर्स येत आहेत तर त्याच्यात HDMI आणि डिस्प्ले पोर्ट अशा दोन पोर्ट्सचं कॉम्बिनेशन असतं. पाहून घ्या तुमच्या मॉनिटरला कोणत्या प्रकारचा पोर्ट आहे. HDMI पोर्ट असेल तर 100% तुमचा कम्प्युटर किंवा लॅपटॉप जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला जोडता येऊ शकतो. टीव्ही जर व्यवस्थित बघितला आपण तर टीव्हीला सुद्धा मल्टिपल HDMI पोर्ट्स असतात. ओके, HDMI in 1, HDMI 2 किंवा HDMI 3, HDMI 4. आता हे 4 पोर्ट्स आहेत, 3 पोर्ट्स आहेत, 2 पोर्ट्स आहेत तुमच्या टीव्हीला. तर एक्झॅक्टली कुठल्या इनपुटमधून तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा ही सेटिंग त्या टीव्हीमध्ये असते. जसं याच्या आधीच्या आपण ह्याच्यामध्ये बघितलं की इथे पहा HDMI आणि VGA असे 2 इनपुट आपल्या मॉनिटरमध्ये आहे किंवा याच्या आधीच्या याच्यात पाहिलं की 2 HDMI जे आहेत ते प्रोजेक्टरसाठी आहेत. तर लक्षात घ्या, तुमचं प्रोजेक्टर असेल किंवा तुमचा मॉनिटर असेल किंवा तुमचा टीव्ही असेल तर याच्या सेटिंगमध्ये म्हणजे आता टीव्ही जर असेल तर त्याला रिमोट असतो, प्रोजेक्टरला पण रिमोट असतो किंवा तुमचा मॉनिटर असेल तर तिथे खाली मेनूचं बटन असतं मॉनिटरला. तर तिथून तुम्हाला सोर्स सिलेक्ट करता येतो. म्हणजे नेमकं कोणत्या HDMI 1 मध्ये तुम्ही व्हिडिओ टाकलाय, HDMI 2 मध्ये टाकलाय, 3 मध्ये टाकलाय, 4 मध्ये टाकलाय, व्हॉटएव्हर कुठल्या बाजूच्या कुठल्या नंबरच्या HDMI मध्ये तुम्ही इनपुट टाकलेले, हा सोर्स तुम्हाला सिलेक्ट केला तरच तुम्हाला त्या HDMI पोर्टवरचं चित्र जे आहे त्या स्क्रीनवरती दिसतं. पुढं आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल. आता ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला लक्षात घ्या, HDMIचं इनपुट मोस्टली मागच्या बाजूने पण असतं आणि पुढच्या बाजूने पण असतं. जिथे पॉवरचं बटन आहे तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला खालच्या बाजूला पॉवरचं बटन असेल, त्या पॉवर बटनच्या लाईनमध्येच तुम्हाला HDMI इन म्हणून सापडेल. त्याच्या शेजारीच टचचा पण कनेक्शन असतं. हे USB कनेक्शन आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. हे USB कनेक्शन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनलचा जो टचचा सेन्स आहे तो लॅपटॉपकडे पाठवता येतो आणि लॅपटॉप तुम्हाला ऑपरेट करता येतो. तर इथून तुम्ही तुमचा लॅपटॉप जो आहे तो HDMIला इथे जोडू शकतात किंवा मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं किंवा खालून पण काही इंटरॅक्टिव्ह पॅनलला खालच्या बाजूनी पण इनपुट असतात. तर HDMI इन
इथे सुद्धा तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जो आहे तो जोडता येऊ शकतो. आता हे जे HDMI EARC जे लिहिलेलं आहे, ॲक्च्युली तुम्हाला याच्या आधी मी सांगितलंय की HDMI मधून चित्र आणि आवाज दोन्ही जात असतात. VJ केबलमधून फक्त चित्र जातं, HDMI मधून चित्र आणि आवाज दोन्ही जाऊ शकतात. मग आता तुम्हाला काही स्पेशल ऑडिओ डिव्हाइस लावायचं आहे. काही असे ऑडिओ डिव्हाइसेस येतात की ज्याला HDMI इनपुट देऊन ते ऑडिओ डिव्हाइस जे आहे डॉल्बी सिस्टमनी ते रन करतात. तर अशा वेळेस तुम्ही जर तुमच्या लॅपटॉपचं मेन चित्र म्हणून तुम्ही इथे इनपुट देऊन टाकलेलं आहे, मग ते इनपुट दिल्यानंतर तुम्हाला आवाज जर त्याच्यातून सेपरेट बाहेर काढून सेपरेट साऊंड सिस्टमला तुम्हाला आवाज द्यायचा असेल, तर हे EARC एन्हान्स्ड ऑडिओ रिटर्न कनेक्शन इथून तुम्ही जे आउटपुट आहे ते तुमच्या साऊंड सिस्टमला देऊ शकतात. पण तशा पद्धतीचा HDMI इनपुट असलेलं साऊंड सिस्टम तुम्हाला गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, इंटरॅक्टिव्ह पॅनलला आपण HDMI इनपुट देऊ शकतो जर तुम्हाला चाइल्ड म्हणून त्याला वापरायचं आहे. आणि तेच इंटरॅक्टिव्ह पॅनल सुद्धा HDMI आउटपुटला टाकतं दुसऱ्या प्रोजेक्टरला तुम्हाला त्याला आउटपुट देण्यासाठी. म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनल जो आहे तो पॅरेंट म्हणून पण ट्रीट होतो आणि तो त्याचबरोबर चाइल्ड म्हणून सुद्धा काम करू शकतो. आता इथे मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. ह्या उदाहरणांमध्ये एका बाजूला आहेत पॅरेंट डिव्हाइस आणि दुसऱ्या बाजूला आहे चाइल्ड डिव्हाइस. तर पहिला येतो जो आहे तो आहे आपला PC. PCला HDMI आउटपुट आहे, त्याच्यातून आपण डायरेक्ट जे आउटपुट ज्याला इनपुट घेता येतात असे इंटरॅक्टिव्ह पॅनल, हा त्याच्यानंतर प्रोजेक्टर, त्याच्यानंतर TV, कम्प्युटरचा मॉनिटर, प्रोजेक्टर, हे डिव्हाइसेस इंटरॅक्टिव्ह पॅनल जोडू शकतोय. त्याचबरोबर लॅपटॉपला HDMI आउटपुट आहे. ओके, त्याचं आउटपुट जे आहे ते इंटरॅक्टिव्ह पॅनलला, प्रोजेक्टरला, TVला किंवा प्रोजेक्टरला किंवा मॉनिटरला घेता येऊ शकतं. DTH आहे बघा. येस, DTHला पण HDMI आउटपुट असतं. इथून HDMIचं कनेक्शन आपण इंटरॅक्टिव्ह पॅनलला पण देऊ शकतो. म्हणजे साधी गोष्ट लक्षात घ्या, DTHला आपण प्रोजेक्टर पण जोडू शकतो. DTHला इंटरॅक्टिव्ह पॅनल जोडता येतो, प्रोजेक्टर जोडता येतो, TV जोडता येतो, कम्प्युटरचा मॉनिटर जोडता येतो किंवा मोठा प्रोजेक्टर पण जोडता येतो. कॅमेरा, येस, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय कॅमेराला मायक्रो किंवा मिनी HDMI असतं. हे मायक्रो किंवा मिनी HDMIचं आउटपुट प्रॉपर त्याला कन्व्हर्टर वापरून, म्हणजे मायक्रो आणि मिनीचं कन्व्हर्टर मोठ्यामध्ये आणि मध्ये कपलिंग सारखी कपलर वापरून तुम्ही कॅमेराचं आउटपुट डायरेक्टली तुम्ही प्रोजेक्टरवरती घेऊ शकता किंवा TVवर घेऊ शकता किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती घेऊ शकतात. CCTVचा DVR असतो बघा. CCTVचा DVR म्हणजे CCTV आजकाल सगळ्याच जणांनी पाहिलेले आहेत. त्याचं जे मेन डिव्हाइस असतं की ज्याच्यावरती सगळ्या कॅमेऱ्याच्या कनेक्शन्स येतात त्याला DVR म्हणतात. त्याच्या आउटपुटला सुद्धा HDMI असतं आणि ते जे HDMI आहे ते HDMI तुम्ही कनेक्ट करू शकता तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला, तुमच्या TVला, तुमच्या प्रोजेक्टरला किंवा मॉनिटरला. आणि ॲज वेल ॲज तुमच्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं जे HDMI आउट असेल, म्हणजे त्याच्या OPSमध्ये, इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण OPS काय असतो ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. तर त्याच्या OPSमध्ये तुम्ही त्याचं जे अँड्रॉइड किंवा त्याचं जे विंडोजचं OPS आहे त्याच्यातून तुम्ही HDMI आउटपुट घेऊ शकतात आणि ते HDMI आउटपुट तुम्ही पुन्हा दुसऱ्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला देऊ शकतात किंवा त्याच्यावरती मोठा प्रोजेक्टर रन करू शकतात की जेणेकरून, आता हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा काही ठिकाणी येतो की त्यांचं म्हणणं असतं की सर आमच्याकडे विद्यार्थी संख्या एवढी आहे, 150 विद्यार्थी, 200 विद्यार्थी किंवा 100 विद्यार्थी एका वेळेस बसतात. मग अशा वेळेस इंटरॅक्टिव्ह पॅनल आम्ही किती इंची घ्यावा? मग तो 75 इंची घ्यावा, 86 इंची घ्यावा, मग बजेट खूप जात आहे त्या ठिकाणी. मग त्याच्यासाठी एक पर्याय असतो. जर विद्यार्थ्यांची संख्या जर खूप जास्त असेल, हॉल तुमचा मोठा असेल, तर निश्चितच प्रॉब्लेम काय येतो की इंटरॅक्टिव्ह पॅनलवरचं जे काही लिखाण आहे ते सर्व विद्यार्थ्यांना दिसत नाही. मग याच्यासाठी एक सोपा पर्याय असतो. तुम्ही घेताना इंटरॅक्टिव्ह पॅनल छोटा घ्यायचा, 65 इंची किंवा 75 इंची, 65 इंची घेतलं तरी अशा ठिकाणी चालतो. आणि त्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं जे आउटपुट आहे, ओके, ते प्रोजेक्टरला देऊन टाकायचं आणि प्रोजेक्टर सेपरेट लावायचा. म्हणजे तुमच्या हॉलमध्ये विद्यार्थी संख्या जास्त याचा अर्थ हॉल मोठा आहे, राईट. तुम्हाला एका बाजूला तुमचा इंटरॅक्टिव्ह पॅनल लावायचा आहे
ओके. आणि दुसऱ्या बाजूला सर्व विद्यार्थी आणि प्रोजेक्टरचं चित्र मोठं करता येतं हे तुम्हाला माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रोजेक्टर किंवा एक दुसऱ्या बाजूला मोठा टीव्ही किंवा HDMI स्प्लिटर्स येतात. थोड्या-थोड्या अंतराने तुम्ही टीव्ही लावू शकतात. 55 इंची टीव्ही विद्यार्थ्यांना ॲक्सेस होतील असे आणि ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं जे आउटपुट आहे ते तुम्ही फायर करू शकता दुसऱ्या डिस्प्लेवरती, जेणेकरून विद्यार्थ्यांना पाहताना अडचण येणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती जेव्हा लिहित असतात तर त्यावेळेस आपली पाठ विद्यार्थ्यांकडे होत असते, बरोबर. मग आपली पाठ विद्यार्थ्यांकडे होत असताना आपण इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या पुढे उभे असतो, तर काहीतरी विद्यार्थ्यांचा ग्रुप असा असतो की ज्यांना इंटरॅक्टिव्ह पॅनल त्यावेळेस दिसत नसतो किंवा आपण जे काही लिहितोय इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती ते त्यांना त्यावेळेस तिथं दिसत नसतं. मग याच्यासाठी बेस्ट उपाय आहे एक ॲडिशनल स्क्रीन, ॲडिशनल प्रोजेक्टर लावायचा. एकच मोठा इंटरॅक्टिव्ह पॅनल घेण्यापेक्षा छोटा इंटरॅक्टिव्ह पॅनल घ्यायचा. बजेट पण कमी होईल तुमचं, पैसे पण वाचतील आणि उरलेल्या पैशामध्ये एक प्रोजेक्टर घेऊन टाकायचा आणि त्या प्रोजेक्टरवरती ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं जे आउटपुट आहे ते तिकडे फायर करून टाकायचं. दोन्ही गोष्टी तुमच्या साध्य होतील. विद्यार्थ्यांची जी जास्त संख्या आहे त्यांना तुम्हाला सुंदररित्या कम्युनिकेट करता येऊ शकतं. तर मित्रांनो, HDMI ही कनेक्टिव्हिटी अशी आहे की ही प्रत्येकाला जमायलाच हवी. जेवढे डिव्हाइसेस मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये DTH असेल, DVR असेल किंवा तुमचा कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, कॅमेरा असेल, तर ह्या सगळ्यांचं आउटपुट या सगळ्या विविध प्रकारच्या डिस्प्लेवरती देता येऊ शकतं. कारण यांचा सगळ्यांचा फॉर्मॅट एकच असतो. त्याचं नाव आहे HDMI. धन्यवाद.